सम्मा सम्भुतो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। कधी विचार केलाय का या जगातील सगळ्यात सुंदर शब्द कोणता आहे? माझ्यासाठी तो शब्द आहे स्त्री. स्त्री म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, ती म्हणजे एक भावना आहे. ती जन्म देते, ती वाढवते, ती जपते आणि ती सगळ्यांना प्रेम देते, स्वतःला विसरते. आई असो, बहीण असो, पत्नी असो किंवा मुलगी, प्रत्येक रूप वेगळं, पण प्रत्येक रूप प्रेमाच असतं. ती थकते पण ती कधी हार मानत नाही. तिच्या डोळ्यात स्वप्न असतं, पण ते फक्त स्वतःसाठी नाही तर ते सगळ्यांसाठी असतं. ती रोज सकाळी सूर्यासोबत उठते, घरात ऊन पसरवते आणि जगाला हसवते. ती हाताने स्वयंपाक करते पण मनाने संस्कार बनवते. ती आवाज कमी करते पण अर्थ मोठा सांगते. ती जेव्हा हसते तेव्हा घर उजळतं, ती जेव्हा रागावते तेव्हा सगळ्यांना धडा मिळतो. ती शांत राहते पण तिच्या नजरेत हजार शब्द असतात. कधी आईच्या कुशीतलं उबदार प्रेम असते, कधी बहिणीच्या भांडवातलं गोड नातं असते, कधी पत्नीच्या समजदारपणातलं आयुष्य असते आणि कधी मुलीच्या हसण्यातील आशा असते. स्त्री म्हणजे निसर्गासारखीच, ती पावसासारखी कोमल, सूर्यासारखी तेजस्वी आणि समुद्रासारखी खोल असते. ती जिथे असते तिथं रंग भरते. ती बोलली की प्रेमाचा अर्थ समजतो. ती शांत राहिली तरी तिची उपस्थिती शब्दांपेक्षा मोठी असते. आजही काहींना वाटतं की स्त्रियांना फक्त घरासाठी आहेत, पण खरं म्हणजे घर आहे कारण ती आहे. ती नसेल तर ऊनही ओसरतं, ती नसेल तर हसणंही थांबतं. स्त्रिया म्हणजे शक्ती, त्याग, माया आणि प्रेरणा. ती पडते पण पुन्हा उभी राहते. ती रडते पण दुसऱ्याला हसवते. ती तुटते पण घराला जोडते. ती कधी गालावरच्या हसण्यात आहे, कधी थकलेल्या हातात आहे, कधी चुली समोर उभी राहून अन्न बनवण्यात आहे, तर कधी स्वतःसाठी वेळ काढण्यात आहे. स्त्री म्हणजे कविता आहे, जिला लिहायचं नाही, जिला जगायचं आहे. म्हणूनच ती जिथे असते तिथे एक सुंदर आयुष्य असते. प्रत्येक सकाळी सूर्य उगवतो पण घरातलं ऊन तीच पसरवते. कोण म्हणतं स्त्रिया शांत असतात, कोण म्हणतं स्त्रिया शांत असतात, पण खरं पाहिलं तर त्या घराचं गाणं असतात. त्यांच्या कामात, नजरेत, त्यांच्या प्रेमात एक घराचं जगणं असते. ती थोडा वेळ शांत राहते पण तिला भरपूर गोष्टींची आठवण होत असते. स्त्रिया म्हणजे शक्ती, त्याग, प्रेमाचा एक अनोखा संबंध. ती कुणाची तरी आई असते, कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आपल्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे मी एका स्त्रियांचे महत्त्व सांगण्यापासून. तर खरोखर स्त्रियांचे महत्त्व किती जास्त आहे हे सांगण्याची गरज नाही आहे. भरपूर मोठ्या मोठ्या लोकांनी, महापुरुषांनी सुद्धा सांगितले की स्त्री जे करू शकते ना ते कोणीच करू शकत नाही. कारण जगातील सर्वात मोठी योद्धा म्हणून आईला ओळखले जाते. ती सुद्धा एक स्त्रीच आहे. घरातील सर्व काम आणि एक आई होण्याची भूमिका ही फक्त एक स्त्रीच पार पाडू शकते. तर संध्याकाळची वेळ होती, स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. जेवण वगैरे बनवून घेतल्याच्या नंतर पिल्लूला जेवण भरवायला घेतलं. या ठिकाणी त्याला जेवण भरवायला मला अर्धा ते पाऊण तास आरामात जातो. पण असो, त्यानंतरचा जो त्याच्या चेहऱ्यावर आनंद येतो ना तो कुठंच विकत घेता येत नाही. त्याला जेवण वगैरे भरून मी सुद्धा जेवण वगैरे करून घेतलं. आणि असा होता माझा हा एक छोटासा ब्लॉग. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया उद्या पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.